नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण जवसाची चटणी बनवणार आहोत। तर एका कढईमध्ये 2 चमचे मीठ घेतलेले आहेत। मीठ का तर मीठ टाकल्यामुळे जवस जास्त उडत नाहीत। आणि 1 वाटी जवस घेतलेले आहेत, स्वच्छ नीट करून घ्यायचे। आणि त्याच्यात आपण मीठ टाकले का नाही, त्याच्यामुळे जवस जास्त अंगावर उडत नाहीत। नाहीतर तुम्ही नुसते जवस भाजायला घेतले ना तर ती खूप उडतात। म्हणून थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ती उडत नाहीत। आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये भाज्यांचा खूप कंटाळा येतो, तर अशा चटण्या करून ठेवल्या का नाही, खरडा, जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, तर ती आपण जेवणासोबत घेऊ शकतो, खूप छान लागते। आणि जवस केसासाठी पण खूप छान आयुर्वेदिक रेसिपी आहे, तर ती आपण रोज जवस 1 चमचा तरी घेतला पाहिजे। तर आपण अशी चटणी बनवून खाल्ली का नाही तर काय हरकत नाही। ते छान जवस भाजून घ्यायचेत। तर छान असे भाजत आलेले आहेत आणि मीठ टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता जरा सुद्धा उडत नाहीत। तर छान असे मीठ टाकून भाजून घ्यायचे। पहिलं तर मला माहीतच नव्हतं की मीठ टाकून भाजायचे। इथं माझ्या मम्मीने आयडिया सांगितली की मीठ टाकून जवस भाजले तर ती जास्त उडत नाहीत। नाहीतर मी नेहमी करायची चटणी तेव्हा अशीच भाजायची आणि पूर्ण गॅसवर ते सगळीकडे जवसच असायचे। तर छान असे जवस भाजून घ्यायचे आणि छान भाजले सुद्धा जातात। छान भाजून झाले आणि नेहमी आपल्या हातात एक डिश ठेवायची, म्हणजे जास्त उडायला लागले का नाही तर लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं। पण आपण मीठ टाकले का नाही म्हणून त्याची काही गरजच नाही, ती जास्त उडतच नाहीत। तर छान असे जवस भाजून झालेले आहेत। आणि जवसाची चटणी तर खूपच चांगली असते आपल्या केसांसाठी। तर तुम्ही जवस चटणी करून खावा किंवा अशी पावडर करून मुखवास बनवून खावा, खूप फायद्याची आहे। आता जी एक्स्ट्रा मीठ होतं ते आपण एका चाळणीने काढून टाकू। आता गॅसवर आपण एक लसूण घेतला, लसणाचा गड्डा, तो छान भाजून घ्यायचा। कच्चा लसूण पण वापरतात, पण आपण थोडंसं त्याला भाजून घेऊ। 1 वाटी आपले जवस आहे तर आपण 1 लसणाचा गड्डा घेतोय। तर छान असं चारी बाजूनी भाजून घ्यायचं आणि छान भाजून झाले की आपण त्याची सालं काढून घेऊ, थंड झाले की। तर सगळं रेडी झाले, सगळं थंड झाले लसूण ते। तर लाल तिखट, चवीनुसार मीठ, लसूण आणि जवस, बस ही 4च वस्तू आपल्याला लागतात। आता मिक्सरमध्ये टाकून घेऊ जवस, लसूण, लाल तिखट, मीठ। मीठ आपल्या आवडीनुसारच टाकायचं, जास्त खारट नाही करायचे। आणि जेव्हा चटणी रेडी होईल तेव्हा मस्तपैकी अशी चटणी घ्यायची, थोडीशी तेलाची धार टाकायची आणि ज्वारीच्या भाकरीसोबत, चपाती बरोबर खूप छान लागते। तर छान अशी बारीक करून झाली तर रेडी झाली आपली जवसाची चटणी। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। धन्यवाद।